नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? तर आम्ही पण मजेत. तर आज आहे मकर संक्रांत आणि आम्ही निघालेलो आहे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात वौसायसाठी. तर इकडं माझी आई पण आलेली आहे. तर घरातून निघताना पहिल्यांदा आम्ही घरातल्या देवाला वौसून घेतलं. तर हे बघा, अशा प्रकारे मी हळदी कुंकू वाहून नंतर तीळ तांदळाने देवाला ववसलं. तर आमच्या इकडं कसं असते, ववसताना असं म्हणतात की सीतेचा वौसा, रामाचा वौसा, जन्मोजन्मीचा वौसा. तर याप्रमाणे मी इथं वौसून घेतलं आणि देवापुढे तिळगुळ ठेवलं. तर आज मकर संक्रांत होती, पण आमची एकादशी होती. घरात आमच्या सगळ्यांचीच एकादशी होती. अक्का आप्पा आले होते, म्हणजे माझे आई वडील, त्यांची पण होती आणि आमच्या दोघांची, फक्त मुलांची नव्हती. मग आता जर आपल्याला चालत नसलं तिळगुळ, तर मग देवाला तर कसं चालेल? आणि शेवटी आपण पांडुरंग रुक्मिणीलाच ववसतो ना, विठ्ठल रुक्मिणीला. तर म्हणून मग म्हणलं, जो आपला हलवा असतो ना त्याचाच म्हणजे तिळगुळ म्हणून ठेवलं आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं देवाला म्हणले. देवाला नमस्कार केला. देव काय बोलत नसतो, पण आपल्याला त्याचा आशीर्वाद मिळत असतात. तर देवाच्या छान असं पाया पडले. अक्कानं पण म्हणजे देवाला वगैरे ओसून घेतलं. मग नंतर आम्ही दोघी बाहेर आलो आणि बाहेर तुळशीला ओसलं. तुळशीला ओसून घेतल्यानंतर मग सूर्यनारायणाला पण ओसून घेतलं. तर आपल्या महाराष्ट्रात बघा, प्रत्येक सण हा अगदी उत्साहात साजरा केला जातो. तर आपल्या सणांमध्ये कसं असतं की प्रत्येकाला एकामेकाला असं म्हणजे मान सन्मान देऊन, प्रत्येक रूढी परंपरा पाळून अतिशय आनंदात आणि उत्साहात सण साजरे केले जातात. इकडं मी संक्रांत वगैरे बाहेर घेऊन आली होती. तोपर्यंत अक्काने तुळशीला आणि सूर्यनारायणाला ओसून घेतलं. मग मीही तुळशीला पण ओवसलं आणि नंतर सूर्यनारायणालाही ओसून घेतलं. तर आता आम्ही निघालेलो आहे बाहेर. आमच्या इथं जवळच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. पुरातन काळातलं मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे. तर आम्ही आता तिकडं निघालो आहे. परंतु आज गर्दी खूप असणार आहे, कारण आज टायमिंग होतं 3 नंतरचं ओसायचं. एरवी कसं असतं, दिवसभर ओसायचं असतं या. तर आज 3 नंतर ओसायचं असल्यामुळे मंदिरामध्ये खूपच गर्दी असणार आहे, अगदी लाईन लागली असणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच, पुढं आम्ही दाखवणारच आहे तुम्हाला. तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि लाईकही करत जावा व्हिडिओला. आणि व्हिडिओच्या खाली कसं हाईपचं एक बटन येतं, ते बटन दाबत जावा. त्यामुळं काय होतं की आमचे व्हिडिओ जे आहेत ते सगळीकडे पोचतात. तर आता आम्ही जवळजवळ आलो आहे मंदिराच्या आसपास, तुम्ही बघू शकता. आणि ही बघा गर्दी, लांबून दाखवते मी तुम्हाला. तर खूप गर्दी झालेली आहे. आजचा सण हा बायकांचाच आहे, त्यामुळं भरपूर बायका बघा आलेल्या आहेत आणि किती साऱ्या लाईनमध्ये उभा राहिल्या आहेत. काही जणींनी देवाला ओवसलेलं आहे, आता एकीमेकीला ओवसत आहेत. मंदिराजवळ भरपूर साऱ्या चुडे घालणाऱ्या बाया, चुडे विकणाऱ्या बायका भरपूर बसलेल्या होत्या. तर आता हल्ली काय झाले, घरात म्हणजे असं चूल वगैरे नाही आणि विस्तव नसतो आहे, त्यामुळं आणि बऱ्याच बायकांना चुडे घरात घालता पण येत नाहीत. त्यामुळं मग असं बाहेर येऊन घालावं लागतं. तर भरपूर लाईन लागलेली. आम्ही पण नंबर लावून उभा राहिलेलो होतो. तर आता म्हणजे आमचा नंबर आला होता. मग म्हणलं अक्काला, पहिल्यांदा तू चुडे घालून घे आणि नंतर मग मी घालते. तर अशा प्रकारे आम्ही दोघींनीही चुडे घातले. दरवर्षीच आम्ही इथं देवाजवळच आल्यानंतर चुडे घालतो. भरपूर चुडे घालणाऱ्या बायका बसलेल्या असतात त्या. आणि कसं आहे, म्हणजे त्या अगदी व्यवस्थित घालतात. आणि इथं मंदिराजवळ चुडे घालायला छान पण वाटतं देवाच्या दारात. त्यामुळे दरवर्षी आम्ही इथंच चुडे घालत असतो. तर आता चुडे घालून घेतलेत. बघा, चुडे घालणं ही हा एक टास्कच आहे बरं का. तर म्हणजे खरं सांगायचं तर ते असं विस्तवावर चुडे धरायचे आणि परत थोडंसं तोडायचा आणि नंतर आपल्या हातामध्ये घालून जुळवायचा. खरंच एक टास्क आहे आणि इतकं पोळत असतं खरं सांगायचं तर. आपल्याला चुडे घालताना पण पोळतं थोडं थोडं, पण त्या बायकांना किती पोळत असेल विचार करा. तर खरंच ह्या ताईंनी मला खूप छान असं चुडं घालून दिलं होतं बरं का हातामध्ये. आणि आता मग काय झालं तर गर्दी तर खूपच होती इथं. आणि आम्ही विचार करतो, जर इथं थांबलो आम्ही तर आम्हाला खूप वेळ जाणार होता. मग म्हणलं, आमच्या इथं मठ पण भरपूर आहेत. एक म्हणजे आमच्या एरियामध्ये 3-4 मठ तर सहजच आहेत. तर म्हटलं कुठल्या तरी एका मठात आपण जाऊया. तर मग आम्ही इथून थोड्याशाच लांब अंतरावर एक मठ आहे, तिथं माझ्या सगळ्या मैत्रिणी येणार होत्या. त्यांनी सांगितलं तर या इकडं, म्हणून आम्ही आलो होतो. तर तिथं बघायला गेलं तर ही रांग. म्हटलं उगाच आलो इथं, जवळचं सोडून लांब आलो. पण आता काही इलाज नाही, म्हटलं जाऊ द्या, कुठंतरी देव भेटतोय ना आपल्याला, मग घेऊया वसून. तर आम्हाला जवळजवळ इथंही ह्या रांगेमध्ये 1 तास कंप्लीट गेला बघा. आणि आमच्या मैत्रिणी खूप उशिरा भेटल्या आम्हाला.
त्यांचा नंबर म्हणजे त्या आमच्या आधी आल्या होत्या ना, त्यांना जरा हा जो मठ आहे तो त्यांना जरा जवळ पडतो आहे आणि आम्हाला थोडासा लांब पडत होता, म्हणून आम्हाला वेळ लागला होता. तर आम्ही पण मग नम्राने देवाला म्हणजे नंबर आल्यानंतर आम्ही दोघींनी, मी आणि आमच्या अक्काने आणि माझी मैत्रीण, आम्ही तिघींनीही देवाला मस्त असं वसून घेतलं बघा. हळदी कुंकू वाहिलं, नंतर वसलं, आपला जो वाण आहे तो देवापुढे ठेवला आणि छान असं पाया पडून देवाला तिळगुळ वाहिली. आणि मग म्हणलं आता चला, ज्या बायकांनी म्हणजे देवाला ओवसलेलं आहे त्यांना ओसून घेऊ. तर इथं काय बायकांची कमी नसते बघा, भरपूर बायका असते त्या, आणि जरी ओळख नसली तर आपण एकमेकीला ओसू शकतो ना. असं काही नसतं की बाबा ओळखच पाहिजे इथं. तर आमचं पण झालं होतं इथं देवाला ओसायचं वगैरे. तर मग आता आम्ही बायकांना ओसून घेतो. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे इथं पंढरपूरमध्ये प्रत्येक मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तुम्हाला भेटणारच, म्हणजे दिसणारच. त्यामुळं म्हणजे खूप छान वाटतं. आणि कसं आहे, मोठ्या मंदिरामध्ये जायचं म्हटलं तर खाली पांडुरंगाला, तर तिथं खूप गर्दी होती. आणि आज असा योग जुळून आला होता की संक्रांत आली होती आणि त्याच दिवशी एकादशी आली होती. आणि त्यामुळं एकादशीला कसं असतं, एक वारकरी पण येतातच ना. पंढरपूरमध्ये भरपूर वारकरी असतात. प्लस आता आमच्यासारख्या ह्या सगळ्या बायका देवाला वसायला जातात, त्यामुळं मंदिराजवळ खूप गर्दी होती. मग म्हणलं तिकडं जायचा प्लॅन होता आमचा खरं तर आज खाली पांडुरंगाला, पण तो प्लॅन आम्ही कॅन्सल केला आणि म्हणलं आपण इथंच आसपासच्या मठांमध्ये जाऊन ओसून येऊया. देवाचं दर्शन झालं, एकदम मस्त वाटलं. देवाला ओसून घेतलं, तिळगुळ दिले, वाहिले आणि मग नंतर आम्ही इथं खाली बसलो जवळच. आणि मग आता आम्ही एकमेकीला हळदी कुंकू लावून एकमेकीला ववसायला लागलो. इकडं माझी आई मला ववसत होती आणि ववसत असताना ती असं म्हणत होती की सीतेचा वौसा, रामाचा वौसा, जन्मजन्मीचा वौसा. तर तीळ तांदळानं वौसत असतात आणि त्याच्यामध्ये भरपूर सारं हळदी कुंकू, गुलाल वगैरे टाकतात आणि त्याने वौसायचं असतं. तर आईने मला वौसलं, मी आईला वौसून घेतलं. नंतर आईने माझ्या मैत्रिणीला पण वौसून घेतलं आणि मग परत आमच्या सगळ्या मैत्रिणी भेटल्या तिथं आम्हाला. आणि मग परत आम्ही सगळ्यांना वौसून घेतलं एकमेकीला. तर इथं कसं असते, किमान 5 बायकांना तर वौसायला पाहिजे. तर भरपूर मैत्रिणी होता, आम्ही सगळ्या जणींना ओसून घेतलं. नंतर प्रत्येकीला तिळगुळ दिले आणि तिळगुळ घ्या, गोडगोड बोला असं म्हणालो. आता ओसून झालं होतं आमचं, आम्हाला घ्यायचे होते विडे. तर दरवर्षी मी घरामध्येच विडे घेते, परंतु होतं असं की विडे तर घ्यायचे असतात, पण बायकांना बोलून हळदी कुंकवाला तर बायका पटकन येत नाही. म्हणजे 5 बायकाही जमायला खूपच टाईम लागतो. त्यापेक्षा आम्ही आता गेल्या वर्षीपासून ठरवले की विडे हे मंदिरातच घ्यायचे. तर मग आता आम्ही दोघीही मंदिरातच विडे घेणार आहेत आणि माझी मैत्रीण पण आहे आमच्याबरोबर. तर आम्ही एक कापड अंतरलं आणि त्याच्यावरती आमचे विडे मांडायला लागलेलो आहे. कुणाचा 5चा विडा असतो, कुणाचा 25चा असतो, तर कुणाचा 125 असतो. तर आमचा 5चा विडा होता, आमच्या तिघींचा पण 5चाच होता. तर आम्ही इथं 2-2 विड्याची पानं मांडली 5 ठिकाणी आणि त्याच्यावरती खारी, खोबरं, हळकुंड, सुपारी, वेलची आणि लवंग हे सगळं म्हणजे ठेवलं. आणि मग आता याची आम्ही पूजा करून घेणार आहे. आणि इथं जे मांडलेले विडे आहेत त्यातला, तर इथं जे विडे मांडले आहेत तिथं सगळ्या बायकांना म्हणजे ज्या 4-5 बायका आहेत त्यांनी हळदी कुंकू व्हायचं असते. आणि नंतर मग जी विडा पदरात घेणार आहे तिला पण हळदी कुंकू लावायचं आणि मग नंतर 5 जणींनी हात लावून म्हणजे जी पदरात घेणार आहे तिला तो विडा द्यायचा. तर इथं पण एक पद्धत आहे बघा. तर इथं विडा पदरात देताना असं म्हणतात की आमच्या इकडं, सीतेचा विडा आला नगरात घ्या पदरात, घेते राणी कुणाची. जिच्या पदरात तिला जातो तिनं तिच्या मिस्टरांचं नाव घ्यायचं आणि म्हणायचं की देते राणी कुणाची. तर ती तिच्या मिस्टरांचं नाव घेणार. अशा प्रकारे आम्ही विडे घेतले. विडे घेतल्यानंतर पदरात देवाच्या पाया पडायचं आणि मग नंतर तुळशीच्या पाया पडून आलं की बायकांच्या ओटीमध्ये वाण घालायचा. तर वाणामध्ये बघा इथं गाजरं, बोरं, ऊस, नंतर घेवड्याच्या शेंगा, पावट्याच्या शेंगा, जे आपण खणामध्ये घातले तोच वाण असतोय. तर तो वाण बायकांच्या ओटीमध्ये घालायचा आणि पानाचा विडा द्यायचा. तर अशा प्रकारे आम्ही विडे घेतले आणि मग नंतर आम्ही माघारी निघालो आहे. तर माघारी जाताना आमच्या इथं म्हणजे तुम्हाला मी दाखवत होतं पांडुरंगाचं मंदिर, तर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे ते. तर तिथं आम्ही परत दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर मग आम्ही घरी आलो. तर बघा हा बायकांचा सण आहे आणि बायका बघा किती नटले. त्या प्रत्येकीनं असं नवनवीन दागदागिनं, छान छान साड्या आणि गजरे वगैरे लावून आले. तर इथं बघा बायकांचा सण असल्यामुळे बायका किती उत्साहात आहेत आणि
तर आजचं हे असं वातावरण खेळीमेळीचं मस्त होतं. तर हा सणच असा असतो की भांडण, तंटा, तिरस्कार, द्वेष हे सगळं विसरून एकामेकाला आपल्यामध्ये सामावून घ्यायचं असते. तर इथं बायका सगळ्या एकमेकीला तिळगुळ वगैरे देत होत्या आणि म्हणत होत्या, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. कुणी कुणी असंही म्हणायचं की तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमचं तीळ चांडू नका, आमच्याबरोबर भांडू नका. असं मस्त चाललं होतं. अशा प्रकारे आजचा हा सण आम्ही साजरा केला. खूप छान वाटलं आणि विशेष म्हणजे आजचा सगळं फोटो सेशन आमच्या साक्षून केलं आहे. खूप कंटाळली होती आणि सारखं बायकांचं कसं नटल्या म्हटलं का काढा फोटो. तिला एवढा वैताग आलता, पण तरी पण बिचारीनं सगळं फोटो काढलं, व्हिडिओ काढलं आणि छान असं आम्ही मस्त असं सेलिब्रेशन केलं सणाचं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ तुम्हाला हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.